अंबरनाथच्या चिखलोली परिसरातील भुईर गार्डन अखेर नागरिकांसाठी खुलं करण्यात आलंय। नगरसेवक शैलेश भुईर यांच्या पुढाकारातून या उद्यानाचं नूतनीकरण करण्यात आलं असून परिसरातील नागरिक आणि विशेषतः लहान मुलांकडून या उद्यानाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय। नगराध्यक्षा तेजश्री करंजुले पाटील आणि नगरसेवक विश्वजित करंजुले पाटील यांनीही उद्यानाला भेट देत पाहणी केली। अंबरनाथच्या चिखलोलीतील लोटस लेक समोर विकसित करण्यात आलेलं भुईर गार्डन परिसरातल्या नागरिकांसाठी आकर्षणाचं केंद्र ठरतंय। चिखलोली, सर्वोदय नगर, वडवली आणि आसपासच्या भागातील रहिवाशांना या उद्यानामुळे विरंगुळ्याचं आणि कुटुंबासोबत वेळ घालवण्याचं सुंदर ठिकाण उपलब्ध झालंय। विशेष म्हणजे लहान मुलांसाठी विविध खेळण्यांची व्यवस्था करण्यात आल्यानं बच्चे कंपनीचा या उद्यानाला मोठा प्रतिसाद मिळतोय। संध्याकाळच्या वेळेत उद्यानात मुलांचा किलबिलाट आणि नागरिकांची गर्दी पाहायला मिळतेय। या उद्यानाचं औपचारिक उद्घाटन होण्यापूर्वीच विधान परिषद निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यामुळे उद्घाटन कार्यक्रम रखडला होता। मात्र आचारसंहिता संपेपर्यंत शाळा सुरू होतील आणि मुलांना उन्हाळी सुट्टीत उद्यानाचा लाभ घेता येणार नाही हे लक्षात घेऊन उद्घाटनाची वाट न पाहता उद्यान नागरिकांसाठी खुलं करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती नगरसेवक शैलेश भोईर यांनी दिली आहे। दरम्यान नगराध्यक्षा तेजश्री करंजुले पाटील यांनी उद्यानाची पाहणी करत भविष्यात इथं आणखी खेळणी आणि सुविधा उपलब्ध करून देण्याचं आश्वासन दिलंय। त्यामुळे येत्या काळात भुईर गार्डन परिसरातील नागरिकांसाठी अधिक आकर्षक आणि सुसज्ज होणार आहे। खूप सुंदर उद्यान झालेलं आहे। उद्यानाचं काम अजून थोडं बाकी आहे, परंतु आता शाळा सुरू होणार आहेत आणि पावसाळा पण येणार आहे, परंतु आपण बघताय उत्सुक प्रतिसाद नागरिकांचा आहे आणि सगळी लहान मुलं असतील एक विरंगुळा म्हणून प्रत्येक पालकाला वाटत असतं की मुलांना गार्डनमध्ये घेऊन जावं आणि त्यानुसार इथे आपण बघतोय खूप लहान मुलं छान खेळत आहेत आणि खूप छान काम झालेलं आहे। अजूनसुद्धा काही खेळणी बसवायची बाकी आहेत, लाईटचं काम बाकी आहे, थोडं काम बाकी आहे, लवकरच हे पूर्ण होईल आणि आपल्या खासदार साहेबांचे आभार आणि याच शैलेश भोईर आपले इथले नगरसेवक आहेत त्यांच्या ह्या मेहनतीचं फळ दिसते आपल्याला आणि खूखूप नागरिकांचा चांगला प्रतिसाद आहे। मी नगरसेवक नसताना मागील 1.5 वर्षापूर्वी ह्या गार्डनसाठी 2 कोटी रुपये आम्ही निधी सुशोभीकरणासाठी मंजूर केलेला, कारण हे गार्डन 2014 साली बनवलेलं। त्याच्यानंतर नगरपालिकेच्या माध्यमातून इथं कोणत्याही प्रकारचं काम झालं नव्हतं, परंतु आम्ही खासदार साहेबांच्या माध्यमातून या गार्डनसाठी 2 कोटीचा निधी उपलब्ध केला। 95% ह्या गार्डनचं काम पूर्ण झालेलं आहे। सर्वोदय नगर चिखलोली परिसरात मला वाटतं 10,000 फ्लॅटमध्ये मिनिमम म्हणजे मॅक्झिमम 30 ते 40 हजार लोक इथं राहतात। आत्ता 15 जून नंतर शाळा चालू होणार आहेत, तर लहान मुलांच्या शाळा चालू होणार आहेत त्या लक्षात घेता आम्ही या गार्डनचं आचारसंहिता असल्यामुळे उद्घाटन करू शकत नाही। त्यामुळे मुलांना कुठेतरी एक विरंगुळ्याचं साधन पाहिजे म्हणून मागच्या 15 दिवसापासून आम्ही हे गार्डन सर्व मुलांसाठी, ज्येष्ठ नागरिक असतील, महिला वर्ग असतील, सगळ्यांसाठी खुलं केलेलं आहे आणि खूप आनंद होतो आहे, कारण अपेक्षेपेक्षा जास्त प्रतिसाद आहे। तुम्ही देखील पाहिलं असेल आज गार्डन पूर्ण भरगच्च भरलेलं आहे। थोडी खंत आहे, लाईटचं काम बाकी आहे आणि जेवढी लहान मुलं इथं खेळतात त्या हिशोबात इथं खेळणी अपुऱ्या प्रमाणात आहेत, परंतु नगराध्यक्ष मॅडमनी आम्हाला शब्द दिलेला आहे, आमचे नगरसेवक आणि मित्र आमचे विश्वजित शेट्टी यांनी शब्द दिलेला आहे का आचारसंहिता संपल्यानंतर या गार्डनसाठी जी आवश्यक खेळणी आहेत त्या खेळण्यांसाठी ते पुरेसा निधी देणार आहेत।